आज मी 2 कार्डमध्ये डिवाइड करणार आहे. 1 आणि 2 नंबरचं कार्ड बघा. तुमच्यासाठी काय मेसेज आहेत आपण चेक करूया. प्रत्येक कार्डमधून 3 कार्ड्स काढूया आपण. ओके, लाईव्ह चेकिंग असणार आहे ही. तुम्ही 1 किंवा 2 चूज करायचा आणि मेसेज तुमच्यासाठी काय येणार आहे ते आपण चेक करूया. ओके, बघूया 1 जे पण तुम्ही 1 वाले डिसाईड करणार आहेत त्यांच्यासाठी बघूया काय मेसेज आहे. त्यांचे पहिले कार्ड घेऊया. ज्या वेळेला तुम्ही 1 किंवा ओके शफल करते परत एकदा. 1 2 मध्ये प्लीज. जेव्हा 1 आणि 2 मध्ये डिसाईड कराल त्यापैकी एक कोणता तरी डेफिनेटली तुमच्याशी रेझोनेट होणार. सो आता मी 1 वाला काढलेला आहे. आता हा 2 वाला घेते मी. ओके, ओके. बॉटमची एनर्जी सगळ्यांसाठी सेम राहणार आहे. 1 आणि 2 दोघांसाठी सुद्धा. एंजल मेसेजमधून आपण चेक करूया. त्याच्यातून पण 3 कार्ड्स आपण चेक करूया. ओके, थ्री कार्ड्स. बॉटमची एनर्जी सेम राहणार आहे. ओके, आणि डिवाइन मेसेजमधून पण आपण चेक करूया. डिवाइन मेसेजमधून आपण 3 कार्ड्सच घेऊया. ओके, म्हणजे मेसेज क्लिअर करता येईल आपल्याला, समजेल व्यवस्थित. हा 1 वाला आहे, हा 2 वाला आहे. ओके, चूज करा. तोपर्यंत तुम्हाला कोणता ॲट्रॅक्ट वाटतोय किंवा कोणता जास्त तुम्हाला हे वाटतंय त्याच्याकडे तुम्ही म्हणजे लक्ष म्हणतो ना आपलं एकदम हे होतं तसं. ओके, मी ह्याच्यातून 3 कार्ड्स काढते. 2 कार्ड्स ओनली आलेले आहेत आपल्याला. 1 2 and 3. ओके, बॉटमची एनर्जी सेम राहणार 2 कार्डसाठी. बघा, ज्यांनी 1 वाला तुम्हाला दिसतंय ना, ज्यांनी 1 वाला चूज केलाय त्यांच्यासाठी मी मेसेज सांगते. मेसेज काय आपण चेक करूया. ओके, सॉरी, इथे 4 कार्ड आले. तर बघा, ज्यांनी 1 चूज केलेला असेल ना, आय होप तुम्ही डिसाईड केलेलं असेल 1 आणि 2. हा 1 वाला आता चेक करते मी. आणि 1 वाल्या जे कोणी चूज केलेलं असेल त्यांच्यासाठी हा मेसेज मी तुम्हाला सांगते. ओके, तुम्हाला मी कार्ड पण पहिले कार्ड बघून घ्या. लाईव्ह चेकिंग आहे ही. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यू बिगिनिंग येतं तुमच्या लाईफमध्ये. कुठली तरी गोष्ट एंड होते तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्हाला एंड करायला सांगतात एंजल. ओके, किंवा पास्टचे काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला एंड करायला सांगतात आहे. तुम्हाला बाहेर यायला सांगतात आहे त्या गोष्टीतून. तुम्हाला आता बाहेर येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच तुम्हाला नवीन गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली मिळणार आहेत. काही चेंज, काही ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो ना, असं काहीतरी वेगळं होणार आहे तुमच्या लाईफमध्ये. चेंज, सडन एखादा चेंज तुमच्या लाईफमध्ये, पण तो चेंज तुम्हाला स्वतःला घेऊन यायचा आहे. ओके, तुमच्या लाईफसाठी काही फास्ट मोमेंट, काही फास्ट ॲक्शन होणार आहेत तुमच्या लाईफमध्ये. किंवा तुम्ही कोणता तरी असं मला वाटतंय की पाईल नंबर 1 ज्यांनी चूज केलं आहे काहीतरी डिसिजन घेणार आहे तुम्ही. फास्टमध्ये ॲक्शन होतात आहे तुमच्या लाईफमध्ये. ओके, तुम्ही काहीतरी डिसाईड करताय किंवा तुम्ही विचार करताय की नाही मला हे चूज करायचं आहे, नाही मला हे डिसाईड करायचं आहे, मी ह्याच्यावर पक्का आहे, मी ह्याच्यावरच ओके राहणार आहे, असं काहीतरी तुम्ही चूज केलं आहे तुमच्या लाईफसाठी. ओके, आत्ताची करंट एनर्जी तुमची सध्याची असू शकते. काहीतरी निर्णय घेतला आहे तो पण फास्टमध्ये, काय होईल ते होईल असं काहीतरी एखादा निर्णय असतो तसा तुम्ही डिसाईड केलं काही ना काहीतरी तुमच्या लाईफमध्ये. ओके, हे कार्ड ट्रॅव्हलला पण दाखवतं. एखादा असा एकदम पटकन निर्णय घेतला, चला रोज तर आपण त्याच कामामध्ये असतो, चला आता एक दिवस ट्रॅव्हल वगैरे करूया, असं काहीतरी तुम्ही डिसाईड वगैरे पण केलेलं असेल. ओके, फायनान्शियली चांगले आहात, नसेल जरी फायनान्शियली तरी खूप चांगले होणार आहात. ओके, ग्रोथ होणार आहे फायनान्शियली तुमची.
तुम्हाला ना गोष्टी सगळ्यांना असं शेअर करायला खूप आवडतात, शेअर करणं खूप आवडतं, सगळ्यांशी मिळून मिसळून खूप आवडतं राहणं, म्हणजे ते आपल्यापर्यंत नाही आहे. जेवढं सगळ्यांशी छान राहता येईल, जेवढं बोलता येईल, जेवढं सगळ्यांशी छान बॉन्डिंग करता येईल तसा तुमचा स्वभाव आहे. ओके, गोष्टी तुम्हाला शेअर करणं खूप आवडतं. एनर्जीज आपण चेक करूया एंजलचे मी कार्ड पण तुम्हाला दाखवते. ओके, तुमच्यासाठी सगळे मेसेज खूप छान आलेत, मी सांगते पण. इट्स अप टू यू. तुम्हाला ठरवायचं आहे तुम्हाला काय करायचं. मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही काहीतरी ठरवताय, तुम्ही काहीतरी डिसाईड करताय. एक सडन म्हणजे म्हणतो ना पटकन असा एक निर्णय तुम्ही काहीतरी घेताय. एखाद्या वेळी ट्रॅव्हल पण तुम्ही करू शकता, नाही आता चला मला ट्रॅव्हल वगैरे करायचं आहे रोज तेच गोष्टीमध्ये, असं काहीतरी एक निर्णय असा काहीतरी जो तुम्ही फास्टमध्ये घेताय. ओके, आणि हा तुमच्यावर आहे. इट्स अप टू यू. हे तुमच्यावर आहे, तुम्हाला काय डिसाईड करायचं. ओके, आणि मला वाटतं तितकं सक्षम तुम्ही आहात, तुम्हाला कळतंय की जो निर्णय तुम्ही घेतलाय तो काय होईल ते होईल, आणि आता फास्टमध्ये तुम्ही घेतलाय तो. ओके, आणि तुम्हाला कळतंय, समजते ते. आणि मला असं वाटतं की एस म्हणून दिलंय, जो निर्णय तुम्ही घेताय ना तो, असं मला वाटतंय. आणि एसमध्ये जेव्हा कार्ड येतं ना एंजलचं, त्यावेळेला तुम्ही डेफिनेटली समजून जावा हो आहे तुमच्यासाठी. म्हणजे जो निर्णय आता ज्या पॉईंटमध्ये, ज्या वेळेला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ज्या विचारामध्ये, ज्या थॉटमध्ये असेल आणि तुम्ही एखादा निर्णय एकदम म्हणतो ना फास्टमध्ये घेतलेला असेल, त्यावेळेला यसचं कार्ड आलं, समजून जा की हो तुमच्यासाठी घेतलेला निर्णय एकदम परफेक्ट आहे, परफेक्ट आहे. रिकव्हरी, ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये, एखादा असा व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये किंवा अशी एखादी गोष्ट हरवली तुमच्या लाईफमध्ये, ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये परत येऊ शकते. एखादा व्यक्ती पण असू शकतो, तुमचा लाईफ पार्टनर असू शकतो, तुमचा जॉब पण गेलेला असेल तर तुम्हाला तो भेटू शकतो. एखादी जागा तुमच्या हातून गेलेली असेल ती तुम्हाला भेटू शकते. एखादी वस्तू तुमच्याकडून हरवलेली असेल तर तीही तुम्हाला भेटू शकते. रिकव्हरी होते, कुठल्या ना कुठल्या गोष्टीची तरी सुधारणा होते, कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी तुमच्या लाईफमध्ये परत येतात आहे रिव्हर्समध्ये. ओके, डिवाइन मेसेज चेक करूया. गुड थिंग्स टेक टाइम, ट्रस्ट द टायमिंग. हो, गुड टाईम तुमच्यासाठी आलेला आहे, फक्त ट्रस्ट ठेवा त्या टायमिंगवर. ओके, पाईल नंबर 1 ज्यांनी चूज केले ना, सगळे कार्ड खूप छान आले तुमच्यासाठी. एव्हरी चॅप्टर हॅज अ ग्रेट स्टोरी. काहीतरी पास्टमधल्या गोष्टी विसरल्याशिवाय किंवा न्यू बिगिनिंग इथं होण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला आधीच्या स्टॉप कराव्या लागतील किंवा आधीच्या गोष्टी विसराव्या लागतील. त्याच्यानंतर एक ग्रेट स्टोरी तयार होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी, नवीन गोष्टी येण्यासाठी ओके तयारीत राहा तुम्ही. तुमच्या काहीतरी नवीन गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येते असं मला वाटतंय. ओके, ट्राय अगेन दिस टाईम. तुम्हाला काही गोष्टी आत्ता होत नसतील तर परत एकदा ट्राय करा, त्या नक्की डेफिनेटली होतील. टाईम जास्त सांगते, तर टाईमचं मेसेज येतोय, तुम्हाला एक टाईम सांगते तुमच्यासाठी एकदम परफेक्ट टायमिंग आलं. फक्त ट्रस्ट ठेवा स्वतःवर, तो टायमिंग तुमच्यासाठी परफेक्ट आलेला आहे. ओके, पाईल नंबर 2 ज्यांनी चूज केलं त्यांच्यासाठी मेसेज बघूया. ओके ओके, व्हेरी गुड. आज तुमच्यासाठी पण पाईल नंबर 2 ज्यांनी पण चूज केलं, सगळे एसमध्ये कार्ड आले, तर खूप छान कार्ड आलेत. फ्रीडम हवा आहे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये. फायनान्शियली पण खूप छान आहात. एज्युकेशन, जर तुम्ही एखादे स्टुडंट वगैरे आहात तर टीचर असाल, एज्युकेशनमध्ये असाल तर तुम्हाला एखादी परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यासाठी चांगलं आहे. ओके, तुम्ही ना तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, कुठली गोष्ट नाही अशी नाही आहे. मेंटली फिजिकली सगळ्या गोष्टीने तुम्ही परफेक्ट आहात तुमच्या लाईफमध्ये. ओके, तुम्ही ना सगळ्या गोष्टी काबू केल्यात तुमच्यामध्ये, जबरदस्त आहे. काबू केल्यात बऱ्याच गोष्टी, मग त्या घरातल्या असू दे, जॉबमध्ये असू दे, तुमच्या रिलेशनमध्ये तुम्ही एक म्हणतो ना एक ताबा त्या गोष्टीवर केलेला आहे, तसं काहीतरी केलं. आणि तुम्ही फ्रीडम लाईफ तुम्हाला खूप आवडते जगायला, फ्रीडममध्ये आहात सध्या. आणि नसेल जरी ना तर तुमच्या लाईफमध्ये लवकरात लवकर फ्रीडम येणार आहे तुमच्या लाईफसाठी, आणि तो फ्रीडम खूप छान असणार आहे तुमच्यासाठी. ओके, तुम्ही म्हणतो ना एक बर्ड, एक हवेमध्ये एखादा पक्षी उडतो, त्याला माहीत नसतं काय मी कुठे, आणि इतकं छान ना तसं तुमची लाईफ तुम्ही डिसाईड करताय किंवा बघताय, आणि इतकं छान तुम्ही उडणार आहात. इतकी सुंदर कार्ड आलेत ना. पाईल नंबर 2 ज्यांनी चूज केलं ना त्यांच्यासाठी खूप छान आलेत. काही गोष्टी ज्या मॅनिफेस्ट करताय किंवा तुमच्यासारख्या व्हावे असं तुम्हाला वाटतंय, होणार, 100% होणार आहे तुमच्यासाठी.
जेही तुम्ही आत्ता मॅनिफेस्ट करताय किंवा ज्या थॉटमध्ये आहात, ज्या विचारामध्ये आहात, तर ती गोष्ट तुमच्या परिपूर्ण होणार आहे. ओके, बऱ्याच गोष्टी काबूमध्ये केल्यात. कंट्रोल आहे तुम्हाला, स्वतःवर खूप जबरदस्त कंट्रोल करताय तुम्ही. ओके, एंजलचे मॅसेज आपण चेक करूया. ओके, स्वतः तरी एखाद्या गोष्टीसाठी क्षमा करा किंवा इतरांना क्षमा करा. त्यानंतर बघा गोष्टी खूप छान होतात तुमच्या लाईफमध्ये. क्षमा करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला आपल्या होतं ना आपल्या लाईफमध्ये असं कोणीतरी येतं ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, एन्झायटिंग होतं, पास्टच्या ज्या गोष्टीमध्ये आपण राहतो त्या गोष्टींचा विचार करत राहतो, त्याने मला असं केलं म्हणून मी ह्या सिच्युएशनमध्ये नाही आहे. एंजल तुम्हाला सांगतात आहे की तुम्हाला माफ करायचं आहे त्या व्यक्तींना. ओके, माफ करा, किंवा तुमच्या स्वतःकडून काही चुके झालेले असतील त्याही तुम्ही माफ करा स्वतःला. आणि आता पुढे चला, तुमच्यासाठी खूप छान काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये डिझाईन केलेल्या आहेत एंजलने. लुक फॉर साईन. एंजल तुम्हाला त्या टायमिंगमध्ये साईन काहीतरी देतील, 100% तुम्हाला साईन देतील. तुम्हाला क्षमा करायचे आहेत, विसरून जावा त्या व्यक्तीला, क्षमा करा. आणि हे कार्ड खूप छान शिकवतं तुम्हाला, खरं सांगते. हे क्षमापत्र ज्या वेळेला आपण घेतो ना त्यावेळेला आपल्या लाईफमध्ये कोणीतरी येतं, आपल्याला त्याच्यामुळे त्रास होतो, एन्झायटिंग गोष्टी होतात, आपण एका डिप्रेशनमध्ये जातो. खरं सांगू तर आपल्या लाईफमध्ये ते येणं लिहिलेलं असतं. ओके, प्रत्येक व्यक्ती जो आपल्या लाईफमध्ये येतो, चांगला वाईट, तो आपल्याला लेसन देऊन जातो आपल्या लाईफसाठी. आणि ही लाईफ आपण डिसाईड केलेलं आहे, ही लाईफ आपण चूज केलेलं आहे. ह्या लाईफमध्ये कोण येणार कोण नाही हे आपण डिसाईड केलेलं आहे, कोणी दुसऱ्याने डिसाईड केलेलं नसतं. हे एक मी तुम्हाला क्लिअर करते. खूप जणांना असा गैरसमज असतो की माझ्या लाईफमध्ये ह्या गोष्टी का, माझ्या बाबतीत ह्या गोष्टी का. आपण स्वतः डिसाईड केलेल्या आहेत त्या गोष्टी. टाईम टू टाईम त्या गोष्टी आपल्याला मिळत राहतात. ज्या त्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक अनुभवातून शिकायला मिळत असते आपल्याला. ज्या वेळेला अशी व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येईल आणि तुम्हाला काही गोष्टींकडून त्रास होईल आणि तुम्हाला वाटेल की नाही त्याच्यामुळे मी एक डिप्रेशनमध्ये गेलो, त्याच्यामुळे मला खूप त्रास झाला, थँक्यू बोला त्याला. मी स्वतः सांगते, थँक्यू बोला अशा व्यक्तींना, कारण त्याच्यामुळे तुम्ही तुमची लाईफ बेटर करता. डिप्रेशनमध्ये जाऊ नका, तुम्ही त्याच्यामुळे शिकलात, अनुभव घेतलात की कसं आणखीन लाईफला डिसाईड करायचं, कसं आता लाईफला जगायचं आणखीन. ओके, अशा व्यक्तीला क्षमा तर करा, थँक्यू तर पहिलं मी तर म्हणते थँक्यू बोला अशा लोकांना. लुक फॉर साईन. ओके, साईन तुम्हाला काही ना काहीतरी एंजल तुम्हाला देणार आहेत, थोडंसं लक्ष द्या. बिग हॅपी अँड चेंजेस, खूप मोठं बिग काहीतरी तुम्हाला मिळणार आहे, चेंजेस येणार आहेत तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्ही पूर्णपणे हॅप्पी राहणार आहात तुमच्या लाईफमध्ये. खूप मोठं आलं आहे एंजलचं. देर आर नो लिमिट्स टू सक्सेस. तुमच्या सक्सेस जाता येणार आहे त्याला काही लिमिटच नसणार आहेत. पायल नंबर 2 ज्यांनी पण हे केलं ना, हॅप्पी मोमेंट येतोय, बिग हॅप्पी येते तुमच्या लाईफमध्ये, चेंजेस येतोय आणि जेही सक्सेस येणार आहे ना त्याला लिमिटच नसणार आहे. ते सक्सेस तुमच्यासाठी अमेझिंग असणार आहे. ओके, मी तुम्हाला आत्ताच बोलली होती, क्षमा नेहमी राहा. आणि जे लोक आपल्या लाईफमध्ये आलेले आहेत, ज्यांच्यामुळे आपल्याला एन्झायटिंग झालं, ज्या गोष्टींचा त्रास झालेला आहे ज्यांच्यामुळे, आणि आपण एका डिप्रेशनमध्ये जातो, ओके, त्या लोकांना थँक्यू बोला. असंच कार्ड आले बघा. ज्यावेळेला आम्ही बोलतो ना त्यावेळेला काही डाउनलोड्स आम्हाला येतात. ओके, असं ठीक आहे, हरकत नाही आहे. बी थँकफुल, बी स्माईल, नेहमी खुश राहा आणि थँक्यू बोला त्या व्यक्तींना ज्यांच्यामुळे तुम्हाला त्रास झाला आहे. का तुम्हाला सांगते, कारण त्यांच्यामुळे तुमची लाईफ बेटर होत असते. ते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये लेसन द्यायला आलेलं असतं, काहीतरी शिकवण्यासाठी आलेलं असतं आणि तुम्हाला शिकवून जातात. ते एक तर चांगलं की वाईट काय डिसाईड करायचं आहे आणि नेहमी चांगलं चूज करा, कारण तुम्हाला जर हॅप्पी राहायचं असेल. बी थँकफुल राहा त्या प्रत्येक मोमेंटसाठी. ज्यांनी तुम्हाला वाईट वागवलेलं आहे त्यालाही थँक्यू बोला. आणि ऑब्व्हियसली ज्यानं तुम्हाला मदत केलेलं आहे, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हेल्प केलेलं आहे, एंजलसारखं तुम्हाला मदत केलेलं आहे, तर प्रत्येकाला थँक्यू बोला. ओके, थँक्यू ज्या वेळेला तुम्ही बोलणार ना युनिवर्समध्ये मल्टिफ्लाय होऊन ते जातं. ज्या वेळेला तुम्ही एक थँक्यू बोलता, 2 थँक्यू बोलता, डबल होऊन ते युनिवर्सला जातं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये ते थँक्यू बोला. ज्या वेळेला तुम्हाला ते थँक्यू परत येतं त्यावेळेला तुमच्या सक्सेसला कोणतीच लिमिट राहत नाही. ओके, मग ती सक्सेस सगळ्या बाजूची असते आणि 100% मी तुम्हाला सांगते सक्सेसफुल होता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये. ओके, मेक
यू मेक अ डिफरंट युअर सेल्फ प्राऊड. आणि तुम्हाला प्राऊड पण फील होते, तुम्ही इतरांपेक्षा वेगळे पण आहात. नसाल तर इतरांपेक्षा वेगळे व्हा आणि शिका. प्रत्येक लेसनमधून शिकण्यासारखं आहे. प्रत्येक व्यक्ती जो आपल्या लाईफमध्ये येतो तो काही ना काहीतरी आपल्याला शिकवण्यासाठी येत असतो. ओके, आजचा मेसेज तुम्हाला कसा वाटला बघा. दोन्ही जे मी पाईल नंबर 1 आणि 2 साठी मेसेज घेतलेला होता, खूप छान होते. आणि हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचेल ना, प्लीज पूर्ण बघा. खूप छान आजचे मेसेज आहेत. ओके, आणि मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये लिहा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांना तर खूप खूप थँक्यू सो मच. मी थँक्यू बोलते. खूप थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना. आणि माझ्या लाईफमध्ये आल्याबद्दल, माझ्या चॅनलशी जोडलात तुम्ही आणि माझा एक हिस्सा झालात माझ्या लाईफचा. ओके, थँक्यू सो मच तुम्ही माझ्या लाईफमध्ये आल्याबद्दल. आणि असंच भरभरून मला साथ द्या. तुमची साथ, तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे. ओके, तुमच्यामुळे मी इथं पोहोचलेलं आहे. थँक्यू सो मच. आणि ज्यांनीही सबस्क्राईब नाही आहे केलेलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आणि जेही माझे व्हिडिओ बघतात ना त्यांनी प्लीज जरा शेअर करत राहा हे मेसेजेस. म्हणजे आपल्या चॅनलला जरा शेअर करा, म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत मेसेज पोचले जातील. ओके, ठीक आहे. आजचा मेसेज मला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये. तुमचे मेसेज जेव्हा वाचते ना, खूप छान मेसेज असतात तुमचे. ओके, आणि तुमचे मेसेज वाचते ना मला खूप छान वाटतं. असं छान छान मेसेज मला पाठवा. आणि ओके, आणि नक्की शेअर करा. आपले जेही काही व्हिडिओज असतील तर ते लोकांपर्यंत जितकं शेअर करता येईल तितकं डेफिनेटली नक्की शेअर करा. ओके, माझा मेसेज कसा वाटला, आजचा मेसेज कसा वाटला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. ओके, थँक्यू.